शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहमदनगर महापालिका स्थापन होऊन 21 वर्ष झाली। रविवारी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनपाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपायुक्त सपना वसावा, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहरे, शहर अभियंता मनोज पाखरे, वैभव जोशी, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, गणेश गाडळकर, सुधाकर भुसारे, सतीश टाटे, किशोर कानडे आदी उपस्थित होते। माजी आमदाराकडे खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेला इस्माईल दरियानी उर्फ भैया बॉक्सर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिंगार येथील कापड व्यावसायिकाला धमकी देऊन 30,000 रुपये घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शनिवारी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आकिब उर्फ आतिक मोहम्मद शेख याच्या फिर्यादीनुसार 2 महिन्यापूर्वी एका व्यक्तीने भैया बॉक्सर सोबत ओळख करून दिली होती। त्यानंतर 24 मे 2024 रोजी नगर पाथर्डी रोड वरील स्टेट बँक चौकात बोलावून घेतले व पैसे दिले नाही तर बदनामी करून जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली। अहमदनगर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर जामखेड रस्त्यावर असलेल्या हत्ती बारवेत आतापर्यंत झालेल्या कमी अधिक पावसाने नवीन पाण्याची आवक झाली आहे। 400 वर्षापूर्वीची ही ऐतिहासिक बारव आहे। निजामशहाच्या काळात नगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या बारवेचा वापर व्हायचा। हत्तीचा वापर करून या बारवेतून मोठेने पाणी उचलले जायचे, त्यामुळे याला हत्ती बारव असे म्हटले जाते। नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करीत नग्नधिंड काढणाऱ्या आरोपीच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। अन्यथा रिपाईन महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। कापूरवाडी येथे शासकीय जमिनीतून अवैध उत्खनन करून शासकीय गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 7 जणांवर शासकीय दरानुसार 4,47,200 रुपयांची खडी चोरी करणे, अवैध उत्खनन, चोरीचा माल खाजगी मालकीच्या जमिनीत साठा करणे, अनधिकृतरित्या क्रशर चालवणे, वाहतूक परवाना व विक्री परवाना नसताना व्यवसाय करण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।